पाठीचा मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. धारण केलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. कपाळावर कोणतीही आटी नाही, चेहरा शांत आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये करूया. श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. डोळे अलगद मिटलेले आहेतच, आपल्याला सगळ्यांना आता ही कृती माहिती आहे. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करीत आहोत. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवा हात गुडघ्यावरच आहे, द्रोण मुद्रेत. उजवीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन करायचं आहे. यथाशक्ती 10 आवर्तन. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. नाक चोंदलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळावी. डावा हात गुडघ्यावर येईल. उजवी नाकपुडी मोकळी होत आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. आणि आता डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडण्याची कृती फोर्सफुली असेल. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. कृती थांबवून उजवा हात गुडघ्यावर, द्रोणमुद्रेत. डावी नाकपुडी ही मोकळी झालेली आहे. करूया दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. कपालभातीची कृती. डोळे अलगद मिटलेले, पाठीचा कणा पुन्हा एकदा जाणीवपूर्वक सरळ असेल, मान मध्यभागी, खांदे कोपरं रिलॅक्स. कपालभातीची 10 आवर्तन यथाशक्ती. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया दोन्ही नाकपुड्यांनी. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊया आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, त्याचा अनुभव. शुद्धी मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडत उच्चार. ओ.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. मनातील विचारांची गती कमी होत चालली आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. चित्तशुद्धी, प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला मी मनोभावे वंदन करीत आहे. सावकाश मान सरळ करूया आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. मनामध्ये भक्तिभाव, लीन भाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैल सोडायची. करणार आहोत चक्की चालन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल. बरोबर. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घेऊया आणि आता तळवे स्क्रीनकडे जाऊ दे. हाताचे तळवे स्क्रीनकडे जाऊ. हा बरोबर. आता हेच हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. हा बरोबर. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोल फिरायचंय. हाताची पकड आपल्या जमिनीला लागू दे. तिथल्या तिथे न फिरता हाताची पकड पूर्णपणे जमिनीला स्पर्श होऊ देत आणि मग गोल फिरा. बरोबर. 1 2 3. बरोबर. 3 4 5. छान. थांबायचंय. 5 वेळा झालं की थांबा आणि पुन्हा एकदा हात वर असतील आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरूया. 1 2. हात वरती जायचे डोक्याच्या दिशेने ताठ असतील आणि खाली येताना हाताची पकड जमिनीला लागू दे. 3 4. बरोबर. तिथल्या तिथे गोल न फिरता थोडस लोअर बॅक मधून पुढे फिर. 5 वेळा झाले की थांबूया. बरोबर. आणि हात तसेच वर आहेत. एक श्वास भरून घ्यायचा. थांबायचंय. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. श्वास सोडत दोन्ही हात खाली. बरोबर. छान. थोडस ब्रीदिंग अवेअरनेस आता आपल्याला ठेवायचंच आहे प्रत्येक आसन करताना. आणि आता पुन्हा एकदा दुसरी कृती. उजव्या हाताने उजवं पाऊल म्हणजे आपली बोटं पकडायचे आणि डाव्या हाताने सुद्धा तीच बोटं पकडायचे. दोन्ही हातांनी उजवं पाऊल पकडायचंय. बरोबर. आणि आता कपाळ गुडघ्याकडे घेऊन जा. 1 आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा हीच कृती. आता डावं पाऊल पकडायचंय दोन्ही हातांनी आणि कपाळ गुडघ्याकडे. 2. बरोबर. 3 4. थोडेसे हात स्विंग करा. 5 म्हणजे उजवा हात डाव्या बाजूला जाताना थोडासा वर घ्यायचा, स्विंग करायचा. डावा हात उजव्या बाजूला जाताना थोडासा वर घ्यायचा आणि स्विंग म्हणजेच एक हलकासा आपण त्याला झोका देतो. 6 7 8 9 10.
थांबायचंय. आज आपण ह्या सगळ्या कृती का करतोय, तर आपल्याला आज एक नवीन आसन बघायचंय, वक्रासन. तर त्यासाठी थोडंसं आपल्याला पुढे झुकण्याची जी कृती आहे ती आपली चांगली होण्यासाठी आपला पाठकणा थोडासा अजून थोडासा म्हणजे त्याच्यामध्ये अजून लवचिकता येण्यासाठी आपण ह्या कृती करतोय. आणि आता डाव्या हाताचा तळवा मध्ये ठेवायचा आहे आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये. डाव्या हाताचा तळवा बरोबर, हाताची पाचही बोटं जोडलेली आहे. उजवा हात मागे न्या आपल्या सीटच्या इथे 2 ते 3 इंच लांब असेल. बरं, आता हे करताना नकळत आपली पाठ अशी मागे जाईल, तर आपल्याला जाणीवपूर्वक सरळ बसायचंय. पाठ आपली सरळ असेल. आपण आकृतीबंध बघून घ्या. आपल्याला थोडंसं मागे झुकल्यासारखं वाटतंय का? दोन्ही हात आणि सरळ असतील, कुठेही ते आपल्याला फोल्ड करायचे नाही. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला मागे वळा. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि नॉर्मल श्वास प्रश्वास इथे चालू ठेवायचा. आपण श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू मान मध्यभागी येईल. बरोबर. छान. हीच कृती विरुद्ध बाजू. आता उजव्या हाताचा तळवा मध्ये असेल, डावा हात मागे असेल. पुन्हा एकदा पाठीचा कणा सरळ, तर कुठेही पुढे मागे न झुकता जाणीवपूर्वक कृती करू. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता हळूहळू डाव्या दिशेला मागे वळायला सुरुवात करा. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी. बरोबर. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवरती येतील. आणि आता आपण तिथल्या तिथेच बटरफ्लाय करणार. जे पाय आपले स्ट्रेच होते ते आता आपण फोल्ड करूया. उजवा पाय आणि मग डावा पाय दोन्ही पावलं जोडून घ्या. आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. बरं, आता इथे पुन्हा एकदा पाठीचा कणा आपल्याला जाणीवपूर्वक सरळ ठेवायचा आहे. मान मध्यभागी. बरोबर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पाहूया. कुठे तुम्हाला ताण वाटतोय? जांघेपासून गुडघ्यापर्यंतच्या सर्व स्नायूंना ताण आलेला आहे. पोटरीवरती तुम्हाला हलकासा प्रेशर जाणवत असेल. पाठीचा कणा आपल्याला नैसर्गिक सरळ ठेवायचा आहे. या स्थितीमध्ये जेव्हा आपण शांतपणे बसतो, याला भद्रासन असं नाव आहे. हे आसन आपल्याला स्त्रियांसाठी तर उपयुक्त आहेच, पण त्याचबरोबर इथे आपल्या गुडघ्याचे स्नायू सुद्धा अधिक फ्लेक्झिबल होतात. आता इथे आपण थोडीशी सावकाश हालचाल करणार आहोत, श्वासाशी आधारित. श्वास घेत आपल्याला गुडघे वर घ्यायचे, अगदी सावकाश. श्वास घेत घेत गुडघे वर घ्यायचे. सावकाश घ्या, पाय वरती घ्या. श्वास घेत, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. जेव्हा आपण वर घेतो त्यावेळेला तिथे कसा प्रेशर येतो, म्हणजे आपल्या जांघेच्या भागावरती. आणि श्वास सोडताना जेव्हा आपण खाली घेतो तेव्हा तिथे कसा ताण येतो, याचं आपलं आपण निरीक्षण करायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. आपलं बटरफ्लाय अगदी सावकाश धीम्या गतीने चालू आहे. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. छान. आणि आता थोडीशी जलद हालचाल, फुलपाखरू ज्याप्रमाणे उडतो त्याप्रमाणे थोडीशी जलद हालचाल आपल्या पायाची. सुरुवात करूया. जास्तीत जास्त वर आणि खाली. थोडीशी जलद हालचाल करा. हा, छान. बरं, आता हे करताना आपला पाठीचा कणा आपल्याला सरळच ठेवायचा आहे. तर कुठेही पुढे मागे न झुकवता फक्त हालचाल आपल्या पायामध्ये. ठीक आहे. सावकाश कृती थांबवा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून देऊया. विश्रांती. एक श्वास थांबायचा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपले हात शरीराच्या जवळ म्हणजे आपल्या सीटच्या जवळ असतील. पाठीचा कणा सरळ असेल. थोडेसे आपण अँकल जॉईंट्स मधून पावलांची हालचाल करूया.
उजवं पाऊल आपल्याला पुढे जमिनीकडे ताणायचंय, डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय. उजवं पाऊल जमिनीकडे ताणा, बरोबर. डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि आता डावं पाऊल जमिनीकडे ताणायचंय आणि उजवं पाऊल स्वतःकडे खेचायचंय. हे थोडंसं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन आपण विरुद्ध बाजूने एक कृती करतोय म्हणून. चलो पुन्हा एकदा. उजवं पाऊल स्वतःकडे, उजवं पाऊल खाली जमिनीकडे, डावं पाऊल स्वतःकडे. थोडीशी जलद हालचाल करा आपापल्या क्षमतेने, बरोबर. छान. 3 ते 4 वेळेला ही कृती करून घेऊया आणि मग थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्यायचे आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 उजवीकडून डावीकडे, 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे 1 2 3 4 बरोबर 5. कृती थांबवायची आहे, कृती थांबवायची. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करूया आणि आपले काफ मसल जे आहेत म्हणजे आपल्या पोटरीचा भाग त्याला हलका हलका असा मसाज करायचा आहे. आपले 2 अंगठे आहेत ना, त्या अंगठ्यांनी आपल्या काफ मसल्सला हलका हलका असा मसाज करा. बघा, जे आपले पोटरीचे स्नायू आहेत याला दुसरं हृदय असं म्हटलं जातं आपल्या शरीरामधलं. आपला पूर्ण जो रक्तप्रवाह जो आहे हा आपल्या ह्या पायापासून हृदयापर्यंत होत असतो. म्हणजे बघा, कधी कधी आपल्याला व्हेरिकोज वेनचा त्रास होतो, त्या नसा आपल्या फुगल्या जातात. तर तो त्रास होऊ नये त्यासाठी ही सगळी कृती अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ह्या पोटरीला मसाज द्यायचा आहे, बरोबर. खालून वर आणि वरून खाली म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आणि खूप छान वाटतं बघा, जेव्हा आपण हा मसाज करतो तेव्हा आपण कधी तिकडे लक्ष देत नाही या सगळ्या गोष्टींकडे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण अतिशय महत्वाच्या आहेत. उजवा पाय सरळ करायचा आणि आता हीच कृती डाव्या पाय. डावा पाय फोल्ड करूया आणि आपल्या डाव्या पोटरीला हलका हलका मसाज करायचा. आपल्या अंगठ्याने थोडं थोडंसं असा प्रेशर द्यायचा हलक्या हलक्या हाताने, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. घरी जर तुमच्या सिनियर सिटीजन असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही हे करायला सांगू शकता. खूप छान चांगले फायदे असतात याचे. थांबायचे कृती. डावा पाय सरळ करायचा आहे आणि तुम्ही विश्रांती घ्या. आज आपल्याला एक नवीन आसन बघायचंय ते म्हणजे वक्रासन. तुम्ही विश्रांती स्थितीमध्ये बसा. तर याचे कॉन्ट्राइंडिकेशन पहिल्यांदा ऐकून घ्या. वक्रासनामध्ये ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे काय आहेत तर हे वक्रासन जे आहे हे अर्धमस्तेंद्रासन जे ऍडव्हान्स आसन आहे त्याची ही आधीची पायरी म्हटली जाते ह्या वक्रासनाला. त्याचबरोबर हे डायबेटीस प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलेलं आहे वक्रासन. आणि त्याचबरोबर आपला थायरॉइड सुद्धा या आसनाच्या सरावाने कंट्रोल मध्ये राहतो. पचन संस्था आपली अधिक सुधारते. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे. फक्त ज्यांना पाठीची दुखणी, सर्वायकलचा त्रास आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. तर आता हे कसं करायचं ते बघून घेऊया. आणि अजून एक असं कॉन्ट्राइंडिकेशन त्याचं असं आहे की फ्रोझन शोल्डर असतात म्हणजे आपल्या खांद्यामध्ये दुखापत असते तर त्यांना सुद्धा हे आसन करणं म्हणजे यथाशक्ती प्रयत्न करावा. हे आसन आपण 2 प्रकारे करतो तर मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवते, मग आपण एकत्रित करू. इथे पुन्हा आपल्याला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, पूर्वस्थिती, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो आपण सुरुवातीला फोल्ड करतो. त्याचं पाऊल बघा डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ आहे. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ आहे. उजवा जो आता आपला हात आहे तो आपल्या उजव्या फिरच्या जवळ ठेवायचा आहे, 2 ते 3 इंच लांब. पाठीचा कणा बघा सरळ आहे, तो कुठेही असा मागे किंवा पुढे झुकलेला नाहीये. तो आपल्याला व्यवस्थित समस्थितीमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर पुढची कृती. डावा हात डोक्याच्या दिशेने आपल्याला वर न्यायचा आहे आणि डाव्या हाताने आपल्याला उजव्या पायाचं पाऊल म्हणजे अँकल पकडायचं आहे विरुद्ध बाजूने. बघा कृती लक्षात घ्या. डावा हात वर नेलाय आणि तो अपोजिट साइडने उजव्या पायाच्या बाहेरून घेऊन यायचा आहे, अपोजिट साइडने विरुद्ध बाजूने. ठीक आहे. आपण डाव्या बाजूने नाही करत आहोत, आपण
अपोजिट साइडने डावा हात म्हणजे उजव्या बाजूने डावा हात बाहेर घेतोय आणि ह्या डाव्या हाताच्या बोटांनी आपल्याला अँकल पकडायचा आहे. उजव्या पावलाचा अँकल पकडायचा आहे. तर इथे आपल्याला कधी कधी आपले हात शॉर्ट असतात, पूर्णपणे ते स्ट्रेच होत नाहीत, थोडेसे रिजिड असतात. तर समजा आपले हात म्हणजे डावा हात जर पावलापर्यंत पोचत नसेल तर मग काय करायचं, ते जमिनीच्या दिशेने असं सैलसर सोडायचं. डावा हात आता समजा तो पावलापर्यंत नाही गेला तर तो जमिनीच्या दिशेने या प्रकारे सैलसर सोडायचा आणि मग पुढची कृती, उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे बघायचं आहे. इथे आपल्या पाठीच्या कड्याला आणि ओटीपोटावरती पीळ येतो, म्हणून ह्याला वक्र पीळ वक्रासन असं म्हटलं जातं. इथे यथाशक्ती थांबायचं. उलट चाल करताना मान मध्यभागी येईल, हाताचा विळखा जो आहे तो तुम्ही सोडून देऊ शकता. आता ज्यांना हा समजा आपले हात असे या प्रकारे घेता आले नाही तर त्यांनी काय करायचं, डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा घालायचा. आपल्याला इफेक्ट जे आहेत हे सारखेच मिळणार आहेत. समोरून तुम्ही असा विळखा घालू शकता. थोडासा उजवा जो पाय आहे मग तो आपल्या पोटाकडे खेचला जातो. डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला तुम्ही विळखा घालू शकता आणि मग पुन्हा सेम कृती, उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपल्याला लाभ दोन्ही आसनांमध्ये किंवा दोन्ही कृतींमध्ये सारखेच मिळणार आहे. फक्त इथे आपल्या शोल्डरचा जो आपण वापर करतो पहिल्या स्थितीमध्ये तो इथे कमी होतो, पॅसिव्ह होतो. ठीक आहे. आणि मग हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. मग आता आपण दोन्ही पाय जुळलेले ठेवा. जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहेत, अंजनाताई तुम्हाला तर माहितीच असेल. तर आता आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कडा सरळ. छान. आणि कुठेही आपल्याला स्टिफनेस ठेवायचा नाही कुठल्याही भागामध्ये. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ असू देत. बरोबर. उजवा हात मागे न्या. आपल्या सीट पासून 2 ते 3 इंच लांब असेल. बरोबर. बरं, आता इथे आपल्याला नकळत पाठीचा कणा आपला पुढे मागे झुकला जातो, तर तसं न करता आपल्याला तो व्यवस्थित ठेवायचा आहे, सरळ. हा. बरं, आता उजवा जो पाय आपण फोल्ड केलाय ना तो बघा थोडासा असा आडवा होतो किंवा थोडासा असा तिकडे डाव्या साईडला झुकला जातो, तर तसं न करता एकदम व्यवस्थित ठेवा. समोरून पण दाखवते. एकदम व्यवस्थित आपलं आपण पोश्चर तपासून पहा. हा. आणि मग पुढची कृती, डावा हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि विरुद्ध बाजूने उजव्या पायाचं पाऊल पकडायचंय. थोडस पुढे व्हा म्हणजे तुम्हाला ती ग्रिप पकडता येईल. थोडेसे आपले हाताचा जो कोपर आहे ना, डाव्या हाताचा कोपर तो उजव्या गुडघ्याला लागू देत. मग तुमचा हात जो आहे, पंजा जो आहे तो अँकल पर्यंत जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. तुषार सर तुमचं दिसतंय बरोबर. हा, ठीक आहे. बरोबर. अनिल सर तुमचा हात पोचत नाही, थोडीशी जरा पुढे व्हा. तुम्ही अशी जराशी मागे वाटताय, तुमचा पाठीचा कणा थोडासा मागे वाटतोय. थोडस सरळ पुढे व्हा. म्हणजे बघा तुमचे थोडासा असा पोश्चर वाटतोय मला. थोडस असं पुढे व्हा म्हणजे आपला ओटीपोट आहे ना तो मांडी जवळ येऊ देत. डाव्या साईडचा जो उजव्या साईडचा जो ओटीपोट आहे ना तो. ओके, ठीक आहे. मेघाताई तुमचं तो जातोय का हात पूर्णपणे अँकल पर्यंत? ओके, नाही जात आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काही हरकत नाहीये, काही हरकत नाहीये. आता ज्यांचा गेलेला आहे अँकल पर्यंत हात, तर त्यांनी अँकल पकडायचा आहे. ज्यांचा नाही जात आहे, थोडासा तुम्हाला रिजिडनेस वाटतोय, तर त्यांनी समोरून हाताचा विळखा घाला. समोरून उजव्या पायाला हाताचा विळखा घाला, डाव्या हाताचा. हा, बरोबर बरोबर. हा, ठीक आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही ओव्हर ट्राय करायचा नाही. आणि आता सावकाश उजव्या साईडला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजव्या बाजूला मागे वळायचं आहे, मागची भिंत बघूया. अंतिम स्थितीमध्ये शक्य असेल तर डोळे बंद करा आणि बंद डोळ्यांनी आपली जाणीव पाठीच्या कण्याकडे, पोटाच्या स्नायूंकडे घेऊन जा. तिथे आलेला पीळ, ताण, दाब याचा अनुभव घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे असेलच. श्वास घेतोय, सोडतोय.
बरोबर. उलटचाल करताना डोळे उघडायचे, सावकाश आधी मान सरळ होऊ देत, हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्या, उजवा पाय सरळ करा, थोडा वेळ विश्राम. हीच कृती आता विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ असतील. आता इथे आपल्याला फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो किंवा आपले हात शॉर्ट असतात, तर त्यामुळे ते अँकल पर्यंत पोहोचत नाही. पण काही हरकत नाहीये, आपण दुसरी पण एक पद्धत शोधून काढलेलीच आहे. त्याप्रमाणे पण आपण केलं तर आपल्याला सारखेच लाभ मिळतात. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ येऊ दे. डावा हात आता आपला सीट पासून 2 ते 3 इंच लांब ठेवा. पाठीचा कणा सरळ, म्हणजे आपल्या ओटीपोटाचा स्पर्श आपल्या डाव्या मांडीला होऊ दे, म्हणजे आपला पाठीचा कणा व्यवस्थित सरळ राहतो. ओके. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि डाव्या पायाचं अँकल पकडायचा प्रयत्न करा विरुद्ध बाजूने. जर आपले हात पोचत नसतील तर मग समोरून विळखा घाला. तुम्ही थोडस चुकीचं वाटतंय मला तुषार सर तुमचं. थोडस पुढे या आणि मग बघू दे. तुम्ही डावा पाय फोल्ड केलाय ना, आणि डाव्या बाजूने उजवा हात बाहेर घ्या. डाव्या बाजूने उजवा हात बाहेर घ्या. मगाशी तुमचं बरोबर वाटत होतं. आता हा 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 बरोबर बरोबर. आणि आता अँकल पकडा. हा ठीक आहे. थोडासा जो मागचा हात आहे ना तो अजून थोडा सरळ करा, म्हणजे तो थोडासा फोल्ड वाटतोय मला. हा हा ओके ओके ठीक आहे. आणि आता सावकाश डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपल्या उजव्या हाताचा कोपर डाव्या गुडघ्याला लागतो आणि थोडासा डावा गुडघा उजव्या साईडला थोडासा हलकासा पुश होईल. आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये शक्य असेल तर डोळे बंद करा आणि पूर्णपणे देह धारणा, आपण जे आपला जो आकृतीबंध आहे त्याची आपण तपासणी करूया. विरुद्ध बाजूने आपल्या पाठीच्या कण्यावर पोटावरती आलेला पीळ, ताण, दाब याचा अनुभव. जोड श्वासाची प्राणधारणा. बरोबर, छान. यथाशक्ती थांबायचंय आणि उलटचाल करताना डोळे उघडायचे. आधी आपली मान सरळ होईल, मध्यभागी येईल, हाताचा विळखा सोडून द्या आणि डावा पाय सरळ करा. विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. या वक्रासनाची थोडीशी प्रॅक्टिस पण तुम्ही करू शकता घरी, जेणेकरून तुम्हाला अजून त्याचे चांगले लाभ मिळतात. डायबिटीज साठी अतिशय उपयुक्त आहे वक्रासन. विश्रांती. आणि आता आपल्याला सावकाश स्टँडिंग मध्ये म्हणजेच उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया कटी चक्रासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात आता समोर घ्या, दोन्ही हातांचे तळवे एकमेकांच्या समोर असतील. बरोबर. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचंय आणि एकदा डावीकडे. बघा या प्रकार, एकदा उजवीकडे वळायचंय, मग डावा हात आपला फोल्ड होईल, मध्यभागी यायचं आणि मग डावीकडे वळायचं, मग आपला उजवा हात थोडासा फोल्ड होईल, मध्यभागी यायचं. कटी चक्रासन. पुन्हा एकदा इथे आपल्या कमरेच्या स्नायूंना पीळ मिळतो. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. कृती थांबवायची. बरोबर. कृती थांबवायची आणि मग दोन्ही हात खाली. मगाशी जसं आपण पाऊल, तुम्हाला आठवत असेल आपण मगाशी उजवं पाऊल पुढे ताणलं होतं, डावं पाऊल स्वतःकडे खेचलं होतं, तशीच ही कृती आपल्याला आता उभं राहून करायची. एकदा उजवी टाच वर असेल आणि एकदा डावी टाच. एकदा उजवी टाच वर करायची जमिनीपासून आणि एकदा डावी टाच.
एकदा उजवी थोडीशी पुढे दाखवू. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ, आणि एकदा आपल्याला उजवी टाच अशी वर करायची आणि एकदा डावी टाच या प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर बरोबर. थांबायचंय. थोडेसे आपले जे काफ मसल्स टाईट होतात ना, तर त्यासाठी ही आपण कृती करतो. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले करणार आहोत ताडासन. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्याला हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, सरळ. संपूर्ण शरीर उभ्या कक्षेमध्ये खेच. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय. जेव्हा आपण श्वास भरून घेतोय तेव्हा आपले हात अजून सिलिंगच्या दिशेने ताणले जातील. संपूर्ण श्वास सोडायचा आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले तळवे आपले सिलिंगच्या दिशेला, आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. दोन्ही पायांच्या टाचा जमिनीपासून वर उचला. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. पापड्यांची कमीत कमी उघडझाप म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स आपल्याला व्यवस्थित सांभाळता येतो. बरोबर. आणि आता या स्थितीमध्ये आपल्याला थोडंसं चालायचं आहे. आपण ताडासन चलन करतोय. थोडंसं चाला, पुढे मागे किंवा उजवीकडे डावीकडे, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे सांगा. स्ट्रेचिंग आणि चलन असं आपण दोन्ही करतोय. बरोबर. बघा, जेव्हा आपण हे करतोय तेव्हा तुमच्या काफ मसल्सला मागून ताण आलेला आहे आणि अँकल वरती समोर तुम्हाला थोडासा प्रेशर वाटत. 2 ते 3 वेळेला पुढे मागे किंवा उजवीकडे डावीकडे चालून झाल्यानंतर थांबायचं आहे. टाचा जमिनीवर येऊ. मध्ये येऊन थांबा. टाचा जमिनीवर येऊ. आता ज्या बाजूने ताण दाब होता, आता तिथेच आपण थोडीशी विरुद्ध करू. टाचेवर चालायचं आता आपल्याला. टाचा जमिनीवर टेकवा. चवड्याचा भाग वर येईल आणि आता टाचांवरती चाला. आणि आता बघा, अँकल वरती पुन्हा एकदा कसा तुम्हाला प्रेशर वाटतोय, त्याचबरोबर काफ मसलच्या इथे कसं जाणवतोय. हात डोक्याच्या दिशेने वर आहेत, ताणलेले आहेत. शरीराला सुद्धा खेच आहे. इथे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा खूप चांगलं सुधारतं. त्याला एक वेगळी चालना मिळते. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. हात खाली घ्यायची घाई करू नका. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही पाय पुन्हा जुळवून घ्या. हात तसेच राहू दे. दोन्ही हातांची गुंफण जी केली आहे बोटांची ती सोडून द्या. हातांची बोटं एकमेकांना जुळलेली, आणि आता ते समोरासमोर आपले दोन्ही हात असतील. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत 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 सावकाश हात खाली येऊ दे. श्वास सोडत 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 रिलॅक्स हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. करणार आहोत आपण आता एक पाद तोलासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. इथे सुद्धा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स व्यवस्थित साधायचं आहे. त्याचे सुद्धा बरेचसे व्हेरिएशन्स आहेत जे आपण पुढे बघणारच आहोत. घरी जर तुमच्या लहान मुलं असतील तर त्यांना ही आसनं जी आहेत, स्ट्रेचिंग वाली आसनं जरूर करायला सांगा. उंची वृद्धीसाठी सुद्धा उपयुक्त, इम्युनिटी पॉवर त्यांची वाढेल. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आपण हे एकत्रित करू शकतो. एक पाद तोलासन. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी, खांदे एकदम रिलॅक्स. आणि आता दोन्ही हात आपल्याला खांद्यातून सरळ करायचे. बरोबर. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता उजवा जो पाय आहे तो आपल्याला जमिनीपासून वर उचलायचा आहे. उजवा पाय वर उचला आणि त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. म्हणजे पायाची बोटं पॉइंटेड टू द फ्लोअर. हा, आता बरोबर आहे. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आपला संपूर्ण जो बॅलन्स आहे हा आता डाव्या पायावर शिफ्ट झालेला आहे. नजर एका बिंदूकडे स्थिर. थांबायचं आहे इथे. 1 2 3 4 5. आता हेच हात डोक्याच्या दिशेने वर न्या. नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. छान. पुन्हा एकदा इथे थांबा. 1 2 3 4 5. उलट सार. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ येतील.
दोन्ही हात खाली, उजवा पाय खाली आणि विश्रांती. शरीराचा भार जो डाव्या पायावर शिफ्ट झाला होता तो पुन्हा एकदा रिलीज होतोय, त्याकडे लक्ष. आपण जे एकपादतुलासन करतोय हे वृक्षासन जे पुढचं आसन आहे त्याची ही पूर्वतयारी आहे. वृक्षासनाला आपला बॅलन्स सांभाळता नाही आला तर आपण हे एकपादतुलासन करू शकतो. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करायचे आहेत. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आता डावा पाय वर उचलायचा आहे, त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. बरोबर, हा आता छान आहे. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आपण जी कुठली कृती करतोय त्याचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. नजर समोर. थांबूया इथे. 1 2 3 4 5. बरोबर. आता हेच हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. छान. आणि पुन्हा थांबा इथे. 1 2 3 4 5. उलट 6. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मध्ये सैल सर सोडून विश्रांती. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवा. आणि आता आपल्याला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. थोडंसं डाव्या बाजूला झुकायचंय. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि थोडंसं उजव्या बाजूला झुकायचं. थोडीशी जलद हालचाल असते. सुरुवात करूया. 1 2 3 4 5. पाय गुडघ्यातनं सरळ असतील, कुठेही ते आपल्याला फोल्ड करायचे नाहीत, फक्त हालचाल आपल्या अपर बॉडी मध्ये स्ट्रेचिंग होतीये. 4 5 6 7 8 9 आणि 10. बरोबर. कृती थांबवायची. विश्रांती. एक श्वास म्हणून घ्यायचा. पूर्णपणे श्वास सोडायचा. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. काल आपण पोटावर पडून आसन केलं नव्हतं, तर आज आपण पोटावर पडून केलेलं अर्ध नौकासन याला म्हणतात, तर ते आपण बघणार आहोत. तर हे कुणी करू नये ज्यांची पोटाची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी नुकतीच झाली असेल, तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. तर आता बघून घेऊया. सोपं आहे पण तरीही पण एकदा कृती बघून घ्या कशी केली जाते. इथे आपल्याला पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे. त्याच्या आधी पाठीवर पडायचं आणि मग एका कुशीलावरून पोटावर यायचं. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. तर आता हे आपण सुलभ नौकासन बघूया कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि इथे आपल्याला उजवा हात जो आहे हा डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे सरळ. आणि एकाच वेळेला उजवा हात आणि डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा. उजवा हात आणि डावा पाय. डावा हात आणि उजवा पाय जमिनीवर आहे. विरुद्ध बाजूने आपण ही कृती करतो. उजवा हात वरती समोरून ताणायचा प्रयत्न करायचा आणि डावा पाय मागून. इथे आपल्या पाठीच्या कण्यावरती हलकासा प्रेशर येतो, त्यामुळे ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं. उलटचाल करताना उजवा हात आणि डावा पाय खाली, कपाळ जमिनीवर. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजवा हात खाली येईल, उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला असेल आणि मग डावा हात आणि उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा. नजर समोर. इथे यथाशक्ती थांबायचं आणि मग उलट चाल करताना डावा हात उजवा पाय खाली, कपाळ जमिनीवर. आणि त्यानंतर टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती घ्यायची या प्रकारे. ठीक आहे, सुरुवात करूया आता. एका कुशीला वरून
आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग पोटावर पडून विश्रांती. डायरेक्ट पोटावर न पडता आधी पाठीवर पडून विश्रांती आणि मग एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आता जर तुम्हाला असं अनइझी वाटत असेल तर मग हाताची घडी करायची, एका हातावर दुसरा हात ठेवायचा आणि त्याच्यावर कपाळ ठेवायचं. या प्रकारे सुद्धा तुम्ही विश्रांती घेऊ शकता. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. एकदम रिलॅक्स. जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपल्या पाठीच्या मणक्यावरती जास्त प्रेशर येत नाही, त्याला थोडासा आराम मिळतो. आणि आता करूया सुलभ किंवा अर्ध नौकासन. त्याची स्थिती, दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, कपाळ जमिनीवर आहे, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्यायचा आहे. आणि आता एकाच वेळेला उजवा हात, डावा पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. उजवा हात, डावा पाय, बरोबर. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. डावा हात आणि उजवा पाय जमिनीवर बसेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. इथे आपण नकळत आपला श्वास रोखून ठेवतो, तसं न करता श्वास नैसर्गिक चालू ठेवायचा आहे. पोटावरती थोडासा प्रेशर असतो त्यामुळे आपलं शॉर्ट ब्रिदिंग होऊ शकतं. बरोबर, छान. आणि ते थांबा. 1 2 3 4 5. उलट चाल. उजवा हात, डावा पाय खाली. उजवा हात शरीराच्या जवळ येऊ दे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्या. कपाळ जमिनीवर आहे, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे सरळ. डाव्या हाताचा तळवा जमिनीवर आहे. आणि आता एकाच वेळेला डावा हात, उजवा पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलूया. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. बरोबर. श्वास घेतोय, सोडतोय आणि थांबूया. 1 2 3 4 5. उलट चाल. डावा हात, उजवा पाय खाली, कपाळ जमिनीवर. डावा हात खाली घ्यायचा आहे आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. डोळे बंद. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. आणि आता थोडीशी पायाची हालचाल मागून. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरोबर, छान. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. कृती थांबवायची. आता दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या. आणि आता आपल्याला पावलांनी टाळ्या वाजवायच्या. दोन्ही पाय असे फोल्ड करा, वरती घ्या दोन्ही पाय. हा. आणि आता पावलांनी आपल्याला टाळ्या वाजवायच्या. 1 2 3 पावलं मागून एकमेकांच्या जवळ. 4 5 6 7 8 9 10. छान. थांबायचंय. इथे आपले सगळे स्नायू मोकळे होतात आपल्या पेल्विस रिजन पासूनचे. आता दोन्ही पाय सरळ करा. टीव्ही पोस्चर सोडून द्या. एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये. पूर्णपणे पाठीचा कणा जमिनीवर टेकू दे आणि मग सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये थोडीशी विश्रांती घेऊया. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी.
प्राणायामाची पूर्वतयारी. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. बरं, आता हे करताना ना, जेव्हा आपण पाठीचा कणा सरळ करताना हात गुडघ्यावर ठेवायचे आणि मग कमरेतनं पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग पाठीतनं सरळ व्हायचं, म्हणजे बरोबर पाठकणा आपला सरळ राहतो. बरोबर, छान. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. लक्ष श्वासाकडे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. 2 आवर्तन करूया समान श्वसन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पहिल्या आवर्तनाच्या वेळेला काउंटिंग करेन, दुसरं आवर्तन विदाउट काउंटिंगचं असेल. डोळे अलगद मिटलेले आहेत. कपाळावर कोणतीही आटी नाही. चेहरा शांत आहे. मन प्रसन्न आहे. समान श्वसनाची 2 आवर्तन आहे. तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. 1, 2, 3, 4. सावकाश घेतलेला श्वास सोडूया. 4, 3, 2, 1. इक्वल ब्रीदिंग. दुसरं आवर्तन विदाउट काउंटिंग. एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. पहिलं आवर्तन काउंटिंगचं असेल. आहे तो श्वास सोडायचा आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1, 2, 3, 4. स्लोली सावकाश संथ गतीने घेतलेला श्वास सोडूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. संपूर्णपणे आपण श्वास सोडलेला आहे. दुसरं आवर्तन विदाउट काउंटिंग. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. आज आपण शिकणार आहोत विभागीय श्वसनामधलं सगळ्यात शेवटचं श्वसन, ते म्हणजेच स्कंद श्वसन. मकारासहित उच्चार असतो. तर हे कसं करायचं, आधी एक आवर्तन दाखवते. ओंकार मधलं आपण बघा 3 दिवस हे श्वसन करतोय. अ, उ आणि आजचा शेवटचा दिवस तो म्हणजे म. अ, उ, म अशा प्रकारे आपल्याला हे श्वसन करायचं आहे. तर हा जो म चा उच्चार आहे, हा आपण जो ओंकारामधला जो मकार आहे त्याप्रमाणे हा उच्चार असणार आहे. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपले खांदे जे आहेत हे थोडेसे आपले डोक्याच्या दिशेने म्हणजे आपल्या कानाच्या दिशेने असे वर येतील आणि जेव्हा आपण तो श्वास सोडू तेव्हा आपल्याला मकाराचा उच्चार करायचा आहे या प्रकारे आणि मग खांदे जे आहेत हे पुन्हा पूर्ववत येतील. ठीक आहे, लक्षात आलंय? जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा खांदे थोडेसे आपले कानाच्या दिशेला वर होतील आणि श्वास सोडताना मकाराचा उच्चार करायचा आहे. खांदे हळूहळू पूर्ववत. ठीक आहे, सुरुवात करूया. हातांची ज्ञानमुद्रा आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. जाणीव आपली पूर्णपणे आपल्या शोल्डरकडे असेल आणि श्वास सोडताना मकार खांदे पुन्हा एकदा पूर्ववत होतील. खोलवर दीर्घ श्वास भरूया. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार खांदे पुन्हा पूर्ववत.
लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदेवर. श्वास सोडताना मकार. खांदे पुन्हा पूर्ववत. रिलॅक्स. आणि आता आपल्याला करायचं आहे संपूर्ण विभागीय श्वसन. विभागीय श्वसन जसं प्राणायामाचा मूळ किंवा रूट म्हणतात, त्याचप्रमाणे विभागीय श्वसनामुळे आपला श्वासपटल म्हणजे आपला जो डायफ्राम आहे त्याची सुद्धा कार्यक्षमता वाढते. आपला श्वसन मार्ग जो आहे हा अधिक सुधारतो. आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतो. बघा, जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा पूर्णपणे आपला जो डायफ्राम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे तो आकुंचित होत असतो, तो स्ट्रेच होत असतो. ह्या सगळ्या प्रकारचे बदल त्या डायफ्राम मध्ये घडत असतात. म्हणून हे विभागीय श्वसन अतिशय महत्वाचं मानलं गेलेलं आहे. तर आता आपण करूया संपूर्ण विभागीय श्वसन अकार, उकार आणि मकारासोबत. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. डोळ्यालगत मिटलेले, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठकणा समस्थितीत, मान मध्यभागी. सुरुवात आपण उदर श्वसनापासून करतोय. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येत आहे. आणि हा श्वास सोडताना अकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छाती आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव आपली उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. खोलवर दीर्घ श्वास भरूया. छाती आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार. छाती पुन्हा पूर्ववत. स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. आपल्या लक्षात आलं असेल, अकार करताना जाणीव उदर भागाकडे, उकार करताना जाणीव उर भागाकडे आणि मकार करताना जाणीव स्कंद भागाकडे. आणि आता आपण संपूर्ण विभागीय श्वसन एकत्रित करूया. डोळ्यालगत मिटलेले, खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छाती आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित. अजून एक आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छाती आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित जाणीव उदर उर आणि स्कंद भागाकडे. रिलॅक्स. संपूर्ण विभागीय श्वसनाचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालेला आहे, शरीराच्या आतमध्ये, मनाच्या मध्ये आणि श्वासाच्या गतीमध्ये, या सगळ्याचा अनुभव घेऊया, मागोवा घेऊया. आणि हा मागोवा घेत घेतच आपण जी बैठक धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन, ते सोडून द्या.
आणि शवासनासाठी स्थिती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश एका कुशीला वळायचंय, पाठीवर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा आपण क्रम आठवूया. आजची आपली सुरुवात बैठक स्थितीपासून झाली. तिथे आज आपण वक्रासन हे नवीन आसन पाहिलं. त्यानंतर आपण दंड स्थितीमध्ये केलेले कटिचक्रासन, त्याचबरोबर एक पादतोलासन, पोटावर पडून केलेलं सुलभ नौकासन आणि प्राणायामाची पूर्वस्थिती म्हणून केलेला स्कंद श्वसनाचा अभ्यास आणि संपूर्ण विभागीय श्वसन, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा घ्यायचा आहे. आणि हे करत असताना नकळत एखादा स्नायू, शरीराचा अवयव ताणला गेला असेल तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करणार आहोत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण, देहधारणा. शवासनाचे हे एक एक टप्पे आपण पुढे पुढे जात आहोत. सुरुवात आपण आपल्या पायांपासून करूया. मनाने आपल्याला त्या त्या भागाकडे जायचं आहे आणि तो भाग आपण मनाने शिथिल करीत जाणार आहोत. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, संपूर्ण उजव्या आणि पायाच्या, उजव्या आणि डाव्या पायाच्या जांघेचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, त्याचे स्पर्शबिंदू आता जमिनीच्या दिशेने आहेत, तेही मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठीचा भाग, तिथे असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर विश्रांती घेत आहे, तीही शिथिल होत आहे. जाणीव उदर, उर आणि कंठाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी शिथिल करत आहे. माझी उदर पोकळी शिथिल होत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे, तेही शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहे. देहधारणेने मी माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू मनाने शिथिल केलेले आहेत आणि याची मला जाणीव आहे. शवासन शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. दिसायला सोपं पण करायला तेवढंच कठीण. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे आणि मी श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे आणि या हालचालीकडे माझं लक्ष आहे. लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्याकडे घेऊन जाऊया. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि तो श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. या स्पर्शाची सुद्धा मला जाणीव होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी आज दिवसभर जी काही कामे करणार आहे त्या कामासाठी योग्य अशी ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे.
आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझी सगळी दुःखे, काळजी, चिंता, व्याधी मी ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वास मला एनर्जाइज करत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे आणि यामुळे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. प्रचंड आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी स्वतःला धन्यवाद देत आहे की मी योग्य असा मार्ग निवडलेला आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आणि योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा आपला दिवस सुरू करायचा आहे, आपली कामे पूर्ण करायची आहे आणि ह्या कामांमध्ये आपल्याला प्रामाणिकपणा, कुशलता प्राप्त करून घ्यायची आहे. हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायची आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. दोन्ही पाय जोडून घेऊया. एक हलकासा खेच. आपण आपल्या आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. डोळे अलगद मिटलेले आहेत. मनावर कोणतंही दडपण नाहीये. अगदी शांत आणि प्रसन्न अशी स्थिती आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. त्या पूर्णत्वाला मी माझी संपूर्ण साधना समर्पित करत आहे आणि आमच्या त्रिविधही तापांची शांती होत आहे. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत यथाशक्ती कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत आणि ओमच्या आशीर्वादाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आपली साधना इथे संपन्न होत आहे. जिथून सुरुवात केली तिथेच आपला शेवट. हरिओम. धन्यवाद. पुढचं काही अडचण असेल तर विचारू शकता. काही समजलं नसेल तर. कोणी काही बोलतं आहे का? ठीक आहे. चला भेटूया उद्या सकाळी 6:30. हा, एक मिनिट. बोलायचंय का सर? देशमुख सर? नाही ना? हा, ठीक आहे. जर काही अडचण असेल किंवा काही विचारायचं असेल तर माझा नंबर ग्रुपवरती आहेच, तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. चला हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6:30 शुभ दिवस. मीटिंग एंड करते.